कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सुधीर देसाई यांची निवड. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय. सत्ता वाटपात 20 सदस्यांपैकी 8 जणांना महत्त्वाची पदे. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं संघटनात्मक हालचालींना वेग देत गटनेतेपदी सुधीर राजाराम देसाई यांची एकमतानं निवड केली. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला माजी आमदार के.पी. पाटील, राजेश पाटील, नंदाताई बाभुळकर, राहुल पाटील तसंच जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील पक्षनेते आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून जिल्ह्याच्या विकासासाठी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पक्ष नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याच अनुषंगानं गट नेतेपदाची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान जिल्हा परिषदेत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला महापालिकेप्रमाणेच होणार असल्याची माहिती देण्यात आली. 1.25 वर्षाच्या कालावधीत 2 महत्त्वाची पदं पक्षाला मिळणार असून त्यामुळे 20 सदस्यांपैकी 8 सदस्यांना विविध पदांची संधी मिळेल. उर्वरित सदस्यांना जिल्हा नियोजन समितीमध्ये पाठवण्यात येणार असून सर्व निवडून आलेल्या सदस्यांना सन्मानजनक जबाबदाऱ्या देण्यात येतील असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.